पत्रकार मित्रांनो आणि माझे सर्व शिवसेना शिंदे सेनेचे कार्यकर्ते आणि सर्व नगरसेवक, आज मी जी पत्रकार परिषद घेतली त्याचा विषय ही आहे की माझी राजकीय सुरुवात कधीपासून झाली सांगण्यासाठी घेतली। पहिली निवडणूक 2021 मध्ये लढलो, 2001 मध्ये लढलो, निवडून आलो। कुणाला वाटत नव्हतं की मी नगरसेवक होईल राजकीय नेत्यांना, म्हणून मी निवडून आलो। आता ते फिल्डिंग लागली असती, त्यांना चिल्लर वाटत होतं। दुसरी निवडणूक 2006 मध्ये लढलो, निवडून आलो। तिसरी निवडणूक ज्या टाइमला 2011 ची निवडणूक लढायची तयारी होती, सगळे राजकीय विरोधक एकत्र आले। याला आवरावं लागेल, याला आता आवरावं लागेल। सगळे एकत्र येऊन, सर्व पक्षी एकत्र येऊन माझ्या विरोधात एक उमेदवार दिला। 2011च्या निवडणुकीमध्ये एक उमेदवार दिल्यानंतर सगळ्यात दोनदा जी निवडून जे आलो मी, सगळ्यात जास्त मतांनी निवडून आला असेल तर 2011 मध्ये आलो। ही तिसरी निवडणूक झाली। 2016 मध्ये नगर अध्यक्षाची निवडणूक लागली। अध्यक्षाची निवडणुकीच्या आधी आरक्षण पडला, ते आरक्षण असं पडलं की सर्वसाधारण जनरल जागा पडली। त्या टायमाला ज्या दिवशी आरक्षण पडला त्या दिवशी माझे कार्यकर्त्यांनी बॅनर लावले की भावी नगराध्यक्ष। विरोधक म्हणाले ह्याला मेंटल मध्ये नेऊन तपासावं लागेल, काय हरकत नाही। 6 महिन्याआधी ही बॅनरबाजी करून चॅलेंज करून निवडून आलेला मी एकमेव नगराध्यक्ष आहे। उमेदवार तर कुणी तयार ठेवू शकते। 6 महिन्याआधी मी डिक्लेअर केला की मी उमेदवार आहे आणि निवडणूक लढवली 2016 मध्ये। सगळ्यात जास्त मतांनी 2200 मतांनी परांडा शहराच्या जनतेने मला निवडून दिलं। त्यानंतर विरोधक घाबरून गेले की जाकीर सौदागर आला कसं। फक्त यायचं कारण एकच आहे, माझ्या माग परांडा शहराचा मतदार, जनता, गोर गरीब, शेतकरी, व्यापारी सगळे माझ्या पाठीशी असल्यामुळे हा निवडणूक 2016 ची निवडून येण्यासाठी मला यांनी निवडून दिलं। परत 2016 ते 2021 पर्यंत मी नगराध्यक्ष राहिलो। नगराध्यक्ष असताना मी विरोधात होतो। महाराष्ट्रात माझी सत्ता नव्हती। मी भैयाच्या नेतृत्वामध्ये 2001 पासून 2021 पासून तर 2016 पर्यंत भैयाच्या नेतृत्वात मी 4 निवडणूक लढवलेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून। 2016 नंतर आणि त्या पिरियड मध्ये त्या काळात फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते। विरोधक त्या टायमाला मी म्हणाले की आता ही निधी कशी आणल आणि परांड्याचा विकास कसा होईल। तर आपले सगळे परांड्याचे पत्रकार आहेत। सगळ्यात जास्त माझ्या आधी 2016च्या आधी जे झालेले नगराध्यक्षपेक्षा जास्त सगळ्यात जास्त निधी मी ह्यांना आणून दावली आणि परांडा शहराचा विकास केला। त्यानंतर 2021 मध्ये निवडणूक लागली। त्या काळात मी भैया संघात होतो। सावंत साहेब निवडून आलेत। 2021 मध्ये नगराध्यक्ष पद हा माझा गेला, काळ संपला। 2022 मध्ये महाराष्ट्राचे नेते माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब
ह्यांचा माझा संपर्क झाला आणि ती मला म्हणाले की भाई तुम्ही माझ्याकडे या, आपण परांड्याचा असा विकास करू की आजपर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून जी निधी आली नसेल एवढी निधी परांड्या शहराला आपण आणू. तर सावंत साहेबांनी ज्या टायमाला मी त्यांच्या जवळ गेलो त्यांनी 150 कोटी रुपये निधी परांडा नगरपालिकेला दिली. आज जी तुम्हाला कामं दिसते ती 150 कोटी मधली काम आहे. तर सावंत साहेबांनी 150 कोटी रुपये निधी दिल्यानंतर विरोधकाचे पोटात जळा लागलाय, पोट जळण व्हायला लागली त्यांना की हा एवढी मोठी निधी एवढा विकास झाल्यानंतर आपला कसं होईल. तर विरोधकाला माझंही म्हणणं आहे जळण्यापेक्षा मी जी करतो माझ्यापेक्षा 10 पटीने तुम्ही जनतेचा फायदा करा, त्यांचा विकास करा, त्यांच्या सुखात जावा, त्यांच्या दुःखात जावा. पण त्यांना ते करता येत नाही, मी त्याला जबाबदार नाही. आणि सावंत साहेबांनी जी 150 कोटी निधी दिली तर सगळी जबाबदारी माझ्याकडे दिली की ही बाई तुम्ही सगळं बघून ही कामं चांगल्या क्वालिटीची करून घ्यावा. आम्ही कामाची सुरुवात केली समर्थनगर मधून. समर्थनगर मध्ये जेव्हा काम करायच्या आधी मी तिथं फिरलो, बघितलं की समर्थनगर मधलं पाणी बाहेर कसं काढायचं. जिथून पाणी निघतं ती मालकीची जागा आणि जिथून निघत नाही ती रस्ता. आम्ही अडचणीत आल्यानंतर तिथली जमदडे कंपनी आहे त्यांची जागा जमिनी प्लॉटी त्यांचीच होते. त्यांना बोललो की बाबांनो ह्या एरियातलं पाणी काढायचं असेल तर तुम्हाला आम्हाला 2 फूट जागा द्यावा लागेल नाली काढायची. त्यांनी मान्य केलं आणि 2 फूट जागा त्यांनी नाली करायसाठी समर्थनगर मधली जागा पाणी बाहेर काढायसाठी दिली. आज आमचं काम चालू आहे समर्थनगर मध्ये. विरोधक म्हणतात की ह्यांना कळत नाही, यांनी रस्ते सगळेच खांदून ठेवले. मला ती बोलणाऱ्या पाटलाला अरे येड्या तू समर्थनगर मध्ये जाऊन आला का, बोलतो कसं, माहिती तर तुला कुठलीच नाही, चमच्याचं ऐकून बोलू नको येड्या. पाटलाला बोलतो रणजित पाटलाला. नाल्याचं काम आणि तक्रार कशाची रस्ते खांदून ठेवली. ही अशी येडे विरोधक आहेत आणि आम्हाला म्हणतात की ही येडे. दुसरा एक मला ती रणजित पाटलाला बोलायचंय, काम नाल्याचं चालू रस्त्याचं नाव घेतलं. दुसरा विषय रणजित पाटलांनी म्हणलं की परांडा शहरामध्ये समर्थनगर मध्ये लोकांना येण्या जाण्यासाठी एक तरी रस्ता त्यांनी एक रस्ते खोदून काम करावं. मला रणजित पाटलाला बोलायचंय की मार्केट मधून समर्थनगर मध्ये जायचं असेल आणि समर्थनगर मधून मार्केट मध्ये यायचं असेल तर एकच रस्ता आहे. इथे एकच इंटरव्ह्यू व्हायचं तीच आहे, आज जायचं तीच आहे, बाहेर जायचं तीच. आता दुसरी अडचण अशी आली, यांनी परवा आंदोलन केलं अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी. तर माझी ती अन्यायाविरुद्ध जी लढणारी जी समिती आहे 5 पक्ष एकत्र येऊन, त्यांना एकच माझं म्हणणं आहे की समर्थनगर मध्ये जावा. लोक रडा लागले, राजकीय लोकांनी रस्ते हडप केले आणि ती खरे अन्यायाविरुद्ध लढणारे असले तर त्यांनी रस्ता मोकळा करून दाखवावा की माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे. हडप केले तर हडप, गरीबावर अन्याय व्हायला लागला, गिरामींची लोक रडा लागले आणि शहराची लोक दाब देऊन त्यांना दादागिरी करत असेल तर जाकीर सौदागर सैन करणार नाही. त्यांच्या बाजूने खरं विरोधक म्हणून आणि खरं न्याय देणारा म्हणून ही जाकीर सौदागर सोमवारपासून रस्त्यावर निघणार आहे. ही ओपनपणे मी त्यांना चॅलेंज करतो. तिसरा विषय, जनतेच्या हितासाठी जी नूर चौधरी म्हणतोय, मी तर म्हणतो
ती नूर चौधरी वकील नाही, अर्धा वकील आहे. अरे बाबा, तिथं समाज आहेत 2 गोसाई समाजाची, त्याच्यावर तुझा अधिकार म्हणून तू न्याय द्यायला लागलाय दुसऱ्याला. ती काढ पहिले. आणि ती काढायसाठी मॅडम नोटीस दिली तर मॅडम भ्रष्टाचारी. मॅडमने त्यांना नोटीस दिली की तिथं 2 समाज आहेत गोसाई समाजाचे. माझ्या लहानपणी मी तहसीलदार साहेब तिथं नारळ फोडून जायचे प्रत्येक गुरुवारी, आणि मी ती नारळ खाण्यासाठी वाट बघत तिथं बसत होतो लहान. तर माझ्या वयाची तर लय ह्याच्यात आहे का तुम्हाला माहिती तर काय? 2 समाधी आहेत, 2 समाधी आहेत. ही न्याय देणार आहेत. हिंदू समाजाला अडचण येते म्हणून म्हणणार आहेत मंदिराला जायला, त्यांनी ही न्याय द्यावा. सोमवारपर्यंत रिकामं करून दाखवा. माझाही रणजित पाटलाला ओपन चॅलेंज आहे. दुसरा विषय, किल्ल्यात जाण्यासाठी रस्ता आहे का? तुम्ही पत्रकार आहे, दाखवा मला. किल्ल्यात जाण्यासाठी रस्ता आहे का? मॅडमने नोटीस दिली की मॅडम भ्रष्टाचारी. चौथा विषय, कुंभार भोवडी बघितली ना तुम्ही? कुठे दीक्षित साहेब, कशी परिस्थिती होती तिथं? कशी होती? किती घाण होती. मी नगराध्यक्ष असताना मला सुद्धा माहित नाही ती नगरपालिकेची जागा आहे. कुणी म्हणायची सध्यावरची. आणि अशी चर्चा होती की सध्यावाली शौचालय बांधायला जागा दिली. मला दिली असेल, राज्यकर्ते होते ते 40 वर्षापासून. ती जागा होती खरी नगरपालिकेची. ती कोण काढली असेल तर 1 मे मनीषा वडीपल्ले मॅडमनी काढली. तर मनीषा वडीपल्लेने मॅडमनी काढले, कुटीची जागा गेली, ते भ्रष्टाचारी आहे. शब्बीर पठाणला नोटीस दिली किल्ला अतिक्रमणासाठी, भ्रष्टाचारी आहेत. मार्केटमध्ये, परांडा मार्केटमध्ये, भाजी मार्केटमध्ये जुन्या रस्ता आहे जायला, सगळं अतिक्रमण आहे. काळा म्हणून नोटीस दिली, भ्रष्टाचारी आहे. ह्यांचा एकमेव धंदा आहे, तहसीलदारने नाही ऐकलं की तहसीलदार भ्रष्टाचार. परांडा पोलीस स्टेशन पीआयने नाही ऐकलं की पीआय भ्रष्टाचार. पंचायत समितीची बीडीओ साहेबांनी नाही ऐकलं की ती भ्रष्टाचार. मुख्य अधिकारी नाही ऐकलं की ती भ्रष्टाचार. मला ती समीर पठाणला सांगायची, ती येड्याला 10 वर्ष आधी चौकशी करा म्हणलं. काय म्हणलं? 10 वर्ष आधीची. हे तहसीलदार, मुख्य अधिकारी, इंजिनियर यांची 10 वर्ष आधीची प्रॉपर्टीची आणि आताची वाढलेली प्रॉपर्टी चौकशी करा. तहसीलदार साहेबाला येऊनच पहिली ड्युटी आहे त्यांची. तहसीलदार झाले ती 10 वर्ष आधीच काय चौकशी करत? ती येड्याला ही सुद्धा माहित नाही की ती तहसीलदार कधी झाले. अशी येडे विरोधात परंड्यात आहेत. आणि विनाकारण गाडगेने काय ऐकलं नाही की गाडगे भ्रष्टाचारी पैसे खाल्लाय, भाऊजीने ऐकलं नाही की ती भ्रष्टाचारी पैसे खाल्लाय. ह्यांनी धंदा काढलाय. ही करे परंडा शहराचे व्यापारी आणि जनतेला न्याय देणारे असतील तर मी जी म्हणलेलं ती चॅलेंज केलेलं आहे, समर्थनगर मध्ये पुढाऱ्यांनी हडपलेली रस्त्याची जागा ती मोकळी करून द्यावा. नूर चौधरींनी समाध्यावर अतिक्रमण केलेला ती मोकळा करून द्यावा. जमील पठाण नाही त्याला जमले म्हणतो. अरे जमल्या, ती किल्ल्याला जाणार रस्ता मोकळा कर ना. तुझी लायकी बघ काय. तर किल्ल्याला जाणारे रस्ते तुला नोटीस दिली तू मॅडम भ्रष्टाचारी. हा, ती शब्बीर पठाण. इमामबाळ्याला जाण्यासाठी वाट आहे का? तुम्ही पत्रकार आहे, तिथं नोटीस दिली की मॅडम भ्रष्टाचारी. आणि ही जी करती समिती जी झालेली आहे सर्व पक्ष, त्याच्यात तुम्ही निवडा. मी जी नाव घ्यायला ही लोक आहेत का? नसतं तर मग सांगा. आणि ह्यांच्यापाशी ती 70 जून मी 5 मीटर मिटवलेत त्यांनी. सारांशा बिचारा मेलाय. पुन्हा ती सय्यद लोकांची लोकांनी घर विकलेत. इतकं व्याज त्याचं विकले की नाही. त्याचा ती एक मामाचा पोर काय सक्का, त्याला सुद्धा माफ केलं नाही. मी पैसे भरले, 2 लाख भरले का नाही. अहो त्याचं तोंड बघा, मोकाड बोकड फिरतंय का? मोकाड बोकड तसं दिसतंय ती भाड्या. अनुरूबाने म्हणतोय की आम्ही ह्याच्या विरोधात लढा लागलो, अन्यायाविरोधात. अन्यायाविरोधात कुणाला म्हणतात? काल बंद झाला परंडा शहरामध्ये, यांनी बंद पुकारला.
पुकारल्यानंतर परांडा शहर 100% बंद झालेला नाही. 100% परांडा शहर बंद झालेलं नाही. आणि परांड्याची परत आहे की कुणी लिहून बी लावलं तर परांडा बंद होतो. पण ह्यांना मी सांगतो, एकट्या जाती सौदागरच्या भेण्यापोटी ती रणजित पाटील जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणतोय, तू सकाळी 7 वाजल्यापासून गावात फिरायला लागला होता आणि विनंती करत होता बंद करा म्हणून, आणि आता म्हणतोय की व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं, मी त्यांचा आभार मानतो. सकाळी 7 वाजल्यापासून फिरतो, मी बघतो की तिथं बसलेला आहे मी टिपू सुलतान चौकात. गाव बंद करा, गाव बंद करा. काय लोक शटर हाताने वळलेत. लोकाला मी म्हणलं ही काय भानगड आहे, तर त्यांनी म्हणले अध्यक्ष साहेब बंद करणं ही आमच्या मनापासून नाही. काय करावं? लंगेची खुदाडरी. व्यापाऱ्याचं काय म्हणणं आहे, आमच्या मनापासून ही गाव बंद करायची इच्छा नाही, पण काय करावं? लंगेची खुदाडरी ही व्यापाऱ्याची प्रतिक्रिया. तरी काय हरकत नाही. यांचं म्हणणं आहे की व्यापारी आमच्या पाठीशी आहेत. पाठीशी असलेले व्यापारी दुकाना कमीत कमी परांडा शहरात 2000 असतील. 2000 दुकानदाराचे 2000 व्यापारी लोक असतील. ह्यांच्या निवेदनमध्ये 10 लोक व्यापारी होते का? मला दाखवा. 10 व्यापारी निवेदन देतात. अहो, यांना खेड्याची लोक आणावं लागलंय. परांड्या शहराची लोकच नव्हती ती मोटरसायकल रॅलीवर. आणि ही रणजित पाटील म्हणतात बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. अरे तू स्वतः पाटील नवरदेव सारख्या तर गाडीत गेलाय. तू अब्दुल्ला दिवाना का? मी तुलाच वाटत होतं बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना. नवरदेव सारख्या गाडीत गेलाय आणि गोरगरीब कार्यकर्त्यांना महाग गाड्या घेऊन फिरवा लागलाय. आणि 80% लोक त्याच्यात गिरामींची होती. 40 ते 50 लोक असतील 5 पक्षाचे परांडा शहराचे. आपलं आंदोलन कुठं आहे? गिरामींमध्ये नाही. आपलं आंदोलन परांड्या शहरामध्ये आहे. मग तिथं परांड्या शहराचे 1000-2000 माणसं दिसायला पाहिजे ना. त्यांचा पाठिंबा असल्यावर बंदचं तर त्यांनी उत्तर दिलं लंगेचे खुदाडरे म्हणून बंद केलं. आणि काही लोकांनी नाही केलं की बळच ओढायची सातभर शटर. परांडा 100% झालेलं नाही. तिसरा विषय ती नूरजी चौधरी म्हणतोय की गाव तळ्यावर पदर खर्चांनी पूल केला. अरे वकील, तुला केलाय कोण वकील? मी म्हणतो चॅलेंज, तुला वकील कोण केलाय? गाव तळ्यात पदर खर्चांनी. मी काय घरचं जहागीरदार आहे का? वर्क क्वार्टर आहे, वर्क क्वार्टर वकील माहितीच्या अधिकारात मागून घे, नाहीतर तुला अर्ध वकीलची म्हणत होते का लोक? खरंच अर्ध आहे तू. तिसरा विषय नूर चौधरीने म्हणलं पत्रकार परिषद मध्ये एक कामाचं बिल तर निघालं आणि रॉयल्टीच भरली नाही. बिगर रॉयल्टी भरता बिल काढलंय नगर. अरे येड्या, बिगर रॉयल्टीचं चेकच निघत नाही. आधी रॉयल्टी कटतील परत चेक देतात गोष्टी. आणि मी वकील आहे. कशाच वकील आहे? रॉयल्टी नाही भरता बिल काढलंय. बघा त्याच्यात असेल तिन्ही सर्वांची मुलाखत. रॉयल्टी मी म्हणतो अगोदर कटती आणि नंतर गुत्तेदारात चेक दे. वाळूची रॉयल्टी भरलीच नाही म्हणून चेक दिला त्याला. यांच्यावर कारवाई व्हायला. सगळे अर्धे माहितीचे लोक आहेत. दुसरा विषय ती जी म्हणतोय की दर महिना घन कचऱ्याचा 18 लाख रुपये बिल निघतंय. किती निघतंय? 18 लाख. ही माहिती घेतली का त्यांनी? नाही घेत. काय बोलायचं? बोललं. अजून त्या घन कचऱ्याच्या एजन्सीवाल्याला टेंडर परवा झालेलं आहे, त्याला दिलंय 13,25,000 रुपयाचा ठेका दिलेला. किती फरक पडला? किती लाभाड आहेत? ती लाभाड आहेत का नाही? त्यांचे आरोपवर बोलायला लागलो मी. किती खरे आरोप घेतात. गावतळ्याचं पूल सहखर्चाने केलंय, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. परमिशन घेतलं नाही. त्याची वर्क क्वार्टर आहे. तुम्ही जाऊन बघावं पत्रकारांनी. परांडा ठेका स्वच्छता करण्यासाठी 13,25,000 टेंडर दिलेला आहे.
ते 18 लाख म्हणतात, 5 लाखाचा फरक आहे. परांड्या शहरामध्ये 17,200 मतदान आहे. 200 तरी लोक त्याच्या मागे राहावं. कालच्या आंदोलनमध्ये जनता तुमच्या मागे आहे ना, त्यांचा रोष आहे ना. जनतेचा रोष करणारा जनतेचे रोजच्या विरोधात लढा लागले. जनता राहायला पाहिजे तिथं. याला ग्रामीणची माहिती शहर हद्दीबाहेरचे लोक आणावं लागले. तेव्हा त्यांनी मोटरसायकल रॅली काढली. आणि ती मेघानाशी आधी मी अब्दुल्ला दिवाना तिथं गाडीच्या खालीच उतरलं नाही. आणि ती म्हणता की नगराध्यक्ष येणार. अरे तू येडा आहे, माहिती घे. चमच्याचं ऐकून काही बोलू नको. एक जबाबदारी व्यक्ती आहे, जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. या नात्याने मी तुला बोलतो. तात्याबरोबर मी विरोधात राजकारण केलं. एकमेकाचे कट्टर विरोधक होतो. पण एकमेकाला 8 दिवस दिसले नाही तर फोन करून विचारत तू कुठं आहे, मी म्हणायचं तुम्ही कुठं आहे. त्यांनी सुद्धा अरे तुऱ्यावर भाषा मला केलेली नाही, तू करू नको, तुझे दुधाचे दात पडलेले नाही, माझी नादी लागून सौदागर आहे, तुम्हाला चॅलेंज करू नको. का माझ्या अंगावर येऊन दाखव. सिंगावर घेतले. 2दा बोललेलं आहे. एकदा शरद पवार साहेब या सभात बोललंय आणि काल मुलाखतीमध्ये बोललाय त्या रणजित पाटलांनी. त्याला मी उघड चॅलेंज करतो, तू सौदागरच्या नादी लागू नको. अंगावर घ्यायचं आणि शिंगावर घ्यायचं एवढा सोपा नाही. आणि तुला खरंच मला अंगावर घ्यावं वाटतं आणि शिंगावर घ्यावं वाटतंय तर माझं ओपन चॅलेंज आहे. 2 ते 4 महिन्यात नगरपालिका लागेल. तू माझ्या विरोधात तू उभार. जाकीर सौदागर संपायचं तुला स्वतः उभार, दुसऱ्याला उमेदवारी देऊ नको. की माझं ओपन चॅलेंज आहे रणजित पाटलाला. आणि ती म्हणतात की मॅडम भ्रष्टाचारी आहेत. भ्रष्टाचार जे अधिकारी असतो, पत्रकार आहेत तुम्ही, काय सांगायची गरज नाही. भ्रष्टाचार अधिकारी भिवून राहतो का डेअरिंगने राहतो, याचं उत्तर मला द्या. तुम्हालाच विचारतो. भ्रष्टाचारी अधिकारी भिवून राहतो कुणाला का डेअरिंगने राहतो? भिवून राहतो. मग भिवून राहणारा माणूस ही 5-5 पक्षाची लोक विरोधात गेले असते का त्यांची? ह्याला 5 पक्षाला एकत्र यावा का लागलाय? की मॅडम भ्रष्टाचार करत नाही, फक्त ह्याला नोटीस काढ, ह्याला ही कर, त्याला ती कर. ती जनतेला न्याय द्यायला लागली म्हणून मॅडम भ्रष्टाचारी. कुंभार बोळी 1.5 एकरची जमीन आहे. 1.5 एकर. कुणी म्हणू दे ती जागा कुणाची म्हणायची आपण. सद्देवलची जागा म्हणून असं नाव होतं. पाठीची नव्हती पण एक चर्चा होती. बरोबर आहे. मी नगराध्यक्ष 2016 मध्ये 2021 पर्यंत झालो. मला सुद्धा माहित नाही ती नगरपालिकेची जागा ती कोण काढली. ती जागा सिद्ध कोण लावलं? नगरपालिकेचे मनीषा ओलीपल्ले मॅडमनी. मग आता सद्देवल साहेबाचं डोका नका फिरणार. मग इकडे ती समिती काढायची, भ्रष्टाचार लावा मॅडम, आपली जागा चालली कुठीच. चौकशी तर होणारच ना खऱ्या खोट्याची. ही विषय झाला सद्देवल बरोबर. सद्देवलनी गाव तळेवर अतिक्रमण केलं आणि लोकांना टपऱ्या मारून भाडा द्यायचा प्रयत्न करत होता. मॅडमनी सिद्ध करून दावली नगरपालिकेची जागा. आता जी तुम्हाला म्हणतो समर्थनगरमध्ये जी रस्ते हडप केलेले पुढारी, लय मोठे पुढारी आहेत ती. रणजित पाटील आणि जी 5 पक्षाची जी एकत्र आले ना, ह्यांनी न्याय मिळवून द्यावा. सगळे ग्रामीणचे लोक राहतात त्याला आणि त्यांना दबाव टाकून हे रस्ते बंद केलेले. एक व्यक्ती असा आहे ती बिचारा 1.5 फुटाचा रस्ता त्याला घरी जायचं. काय करायचं ते? अचानक त्याच्या घरी कधी कुणी आजारी झालं, सिरियस झालं तर गाडी कुठून आणायची? न्याय द्यायला निघाले ना तुम्ही. मी पाठवतो पाटील तुमच्या घरी उद्या त्या माणसाला ती रस्ता मोकळा करून द्या. आणि ही भाषा तुम्ही करायला लावली मला. ही भाषा मी कधीच केली नाही. मी कोणाला भाऊ म्हणतो, कोणाला पाटील म्हणतो, कोणाला साहेब म्हणतो. पण ही भाषा रणजित पाटील तू करायला लावली, एवढं ध्यानात ठेव. अजून तुमच्या ह्याच्यात बी तशीच परिस्थिती आहे. कोटला मैदान मध्ये बी बाहेर निघायला पाणी रस्ता नाही. सोनोनीची जागा घेतली आम्ही. सोनोनीची पाणी काढ सगळे ग्रामीण मधले. तिथं यादीत नाव सुद्धा नाही त्या एरियात लोकांची. गावात त्यांना न्याय द्या ना. तुमची कामाला येतात जिल्हा परिषदला.
रस्ता मोकळा करून द्या ना. आम्ही जमणार नाही, आम्ही गपचूप बसणार नाही अन्याय विरोध. मग ते अन्याय नाही का? हो साहेब, अन्याय नाही का? तुम्ही पत्रकारात पर्यंत जाऊन बघा, माझी बैठक झाल्यानंतर, पत्रकार परिषद संपल्यानंतर. आणि ती जमील पठाण, मस्त एवढी मोठी दाढी, डोक्यावर टोपी, खालीवर झुब्बा, काळ्या का आमची मस्जिद आहे सोनारी करमाड रोडला आहे, बघितलं असेल तुम्ही, पॉवर कॉम्प्लेक्स समोर. तिथं 2 गाड्या आहेत, 2 मस्जिदची काहीतरी भाडा येईल म्हणून खर्च निघाला. 2 गाड्या झाल्यानंतर ती गाड्याला मागणी झाली 10 जणांची आणि द्यायचे 2 जणाला. तर ही गपचूप मध्ये ती मागणाऱ्याला म्हणतो मला काय देणार, गपचूप सांगा. असलं तर नीच माणूस आहे. आणि लोकांना म्हणतोय की प्रशासनची दलाल आहे. अरे भाडे, तो आधी तू काही बघ. परवा रजिस्टर ऑफिस मध्ये 31,000 रुपयाची मागणी केली यांनी, मला द्या म्हणून. ती जमील पट आणि मी मावलाना, हवार पट्टे मावलाना. हा, यांचे सगळ्याचे धंदे, याची चौकशी व्हायला पाहिजे. सगळ्याचे व्याज धंदे आणि दारूचे धंदे ह्यांचे आहेत. रणजित पाटलाचे मागे जी बी आहेत, 70 पटान व्याजात धंदा, कुणाचे चक्र्याचे धंदे, कुणाची दारूची दुकानं, अन्यायही करतात. अहो, तळेकरची जागा खाल्ली, कुठे आहे ती? किती गुंठे खाल्ली होती तुझी? तुझी पहिली किती खाल्ली? इकडे येऊन सांग. ह्याच पटाने खाल्ली ही समितीत आहेत ती लोक. किती खाल्ली? दमदाटी द्यायची घरी येऊन. 13 गुंठे जागा फक्त व्याजात खाल्ली. व्याज 13 गुंठे जागा ती माझी द्यायची घरापाशी येऊन. कॉम्प्लेक्सची 13 गुंठे जागा कोणी खाल्ली ह्याच पटाणाने. आणि हीच म्हणतात की आम्ही न्याय विरुद्ध लढा लागलो. ह्यांना न्याय द्या ना. ती झालं तर झालं. ज्या टायमाला ही लोक माझ्या संपर्कात आली, मी कॉम्प्लेक्स बनवलं. माझ्या कॉम्प्लेक्सला चिपकून परत 4 गुंठ्याचा कंपाऊंड मारला होता त्यांनी. त्याच पटाने मारला होता नाही. कोण काढला ती? मी काढला जाऊन. मी अन्याय होऊ देणार नाही म्हणून. जाकीर सौदागर असा आहे. आणि तुम्हाला आज सांगतो, सोमवार पासून किल्ल्याचा रस्ता, इमामबाड्यावर जाणारे झालेले कामावरचं अतिक्रमण, भाजी मंडईवर जाणाऱ्या रस्त्यावर झालेला अतिक्रमण, नूर चौधरींनी समाध्यावर केलेलं अतिक्रमण आणि समर्थनगर मध्ये जाण्या येण्यासाठी रस्ते हडप केलेला अतिक्रमण पुढाऱ्यांनी, ह्याच्यासाठी सोमवारपासून मी निवेदन देऊन तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेब, परांडा नगर परिषद ह्यांना सगळ्याला देणार. आणि त्यांना फक्त 10 दिवसाचा वेळ देणार. 10 दिवसाच्या आत कधीच निघाला नाही तर माझा बी आंदोलन बघा. पण परांड्याची माणसं राहतात, भाड्याचे गिरामीन मधले, ह्यांची लायकी तुम्ही शान मी बोलते नाही का, हिंदी में बोल आहे, नाक कटी तुकी आवा भोग बाकी अरे चांगला बोला. पत्रकार बी परांड्याचीच आहे. हा, मी असं केलं, मला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिली, व्यापाऱ्याचे आभार. अरे व्यापाऱ्यांनी मला म्हणले लंगेचे खोदा डरे बोलले. व्यापाऱ्यांनी साथ दिली, कधी मान्य केलं असतं मी? कधी केला असता? त्या बंद केलेल्या व्यापाऱ्यांनी निवेदन द्यायला त्यांच्या बरोबर राहायला पाहिजे होते का? तुम्ही पत्रकार होते सगळे, होते का? नसले तर माझे पैसे किली पैदा होतो तुम्हाला. 50 लोक होते परांड्यातले, व्यापारी नव्हते. जी न्याय देणार आहेत का त्यांच्याच घरातले 50. तुम्ही मला बोला, परांडा पोलीस स्टेशनच्या राऊंड मध्ये 12च्या नंतर राऊंड मध्ये कधी चुकीचं माणूस असेल काहीतरी घडवणारा आणि पोलिसाची गाडी समोर आली, काय करतो ती? पोलिसांनी उभं केलं तर तो मामा तरी करल, घाबरून तरी बोलल, पळून तरी जाईल. आणि त्याच्यानंतर पुढे गेलेला एक दुसरा माणूस भेटतोय त्यांना, ती खरा असतो, ती कुठेतरी गावाने उतरलेला असतो. ती काय म्हणतो, अरे कुठे गेलता? साहेब बार्शीला गेलो, प्रायव्हेट गाडीतून आलो, घरी चाललो. जा म्हणते. असा विषय ते मॅडमचा आहे. ही चुकीचा आरोप आहे. यांनी ही जी आरोप आहेत एकदम चुकीचे आहेत. ह्यांच्या फक्त 150 कोटी रुपये
भूम परांडा वाशीचे लोकप्रिय आमदार डॉक्टर तानाजी सावंत साहेबांनी 150 कोटी रुपये आणलेत आणि चौकड विकासाची कामं चालू आहेत फक्त जळून. भ्रष्टाचार नाही काय नाही, फक्त जळून. ही फक्त आता आमच्यावर शेकायची तर त्यांच्यावर शेकलं मॅडमचं भ्रष्टाचार. त्यांचं जळण मॅडमवर नाही, आमच्यावर आहे. आता त्यांना वाईट वाटतंय आमचं. 150 कोटीची कामं चालू आहेत हा, आणि रस्ता एकच. आणि ती रणजित पाटील म्हणताय की त्यांनी मंदिराला जायला वाट ठेवली नाही. जाऊन तुम्ही ती बी भेटा तिथल्या लोकांना. तुम्हाला तरासाई का म्हणावं काम चालू आहे. अजून रस्त्याचं काम बी झालं नाही. अंतर्गत रस्ते लय आहेत, पण येण्या जाण्यासाठी समर्थनगरमध्ये एकच रस्ता आहे. आणि रणजित पाटील म्हणताय मी परांड्याचा रहिवासी आहे. कशाचा रहिवासी? तुला रस्ता माहित नाही, तुला कुठलं काम चालू आहे ती माहित नाही. नाली चालू आहे का रस्ता चालू आहे. आणि तुम्हाला म्हणतो का बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. तू गाडीच्या खाली जरी उतरला का रे, वराती चालली पुढं, नवर देऊन मानव बँडवाले चालले हा. आणि सगळे अन्यायकारक लोक आहेत करती समितीमध्ये. व्याज खाणारे, व्याज बट्टे करणारे, 2 नंबर धंदे, चक्र्या. तडेकरची जागा 13 गुंठे खाल्ली तर खाल्ली, त्याच्यानंतर 4 गुंठे जागा खायचा प्रयत्न करत होते. मी उभं राहिलो, मी तिथं ही अन्याय होऊ देणार नाही. असा उभा राहून तुम्हाला खरा अन्याय विरुद्ध लढणारे म्हणजे त्याला माहित नाही. तळेकरला माहित नाही मी उभारलेलं काढून फेकलेलं, त्याच्या परवारे काढून दिलं. जाकीर सौदागरनी कुठल्या अन्याय कुणाला म्हणतात? कुठल्या शेतकरी जमीन खाल्ली, कुणाचा कोणता खाल्ला यांचा दाखवू का? यांची शाळेत अतिक्रमण कुठलं ती गिरामीनचं आहे विचार काय सांगितलं. आणि माझ्यासारखा आला सांगायला जरा सांगा राव, मी बी त्यांचा मिंदा. तसं जाकीर सौदागर नाही म्हणून रुपत आहे त्यांना. जाकीर सौदागर कुणालाच भेट नाही पोटा राहिला, मिंदाच नाही ना. तर बाकीचे न्याय देतात. सांगा देत असले तर पत्रकाराच तुम्ही, आणि तुम्ही खरं कुठली सगळी माहिती तुमच्याकडे असते. पुन्हा ती काय म्हणतात त्याला, नूर चौधरी म्हणते की परांड्या शहरामध्ये डुकराची वाढ झाली आणि 4000 डुकरं वाढली. 4000 डुकरं कुणाला म्हणते तो? गल्ल्या किती आहेत परांड्यात? अरे येड्या, तू डुकरात मसतो का? आम्हाला जेवायला वेळ नाही. डुकरं मोजून सांगत असेल तर किती मोठा पुढे गेला. धंदाच नाही दुसरा. आणि ती नूर चौधरीला मला एक विचारायचं आहे, तुझ्या गाडीवर ड्रायव्हराची पगारी दिलीत का? न्याय मिळून द्यायला उतरलं ना रस्त्यावर, ड्रायव्हराचे पगार दिलेत का? दुसरा विचारायचं नूर चौधरीला, बांधकाम केलं मिस्त्रीची मजुरी दिली. तिसरा एक विषय विचारतो, नूर चौधरी अर्ध्या वकील, फरशी बसवणारा बारशीचा माणूस होता, त्याचे पैसे दिले. पुरावे देतो मला विचार. तुम्ही पत्रकार परिषद घेऊन मला चॅलेंज कर, मी तुला पुरावे देतो. आणि न्याय देणारा अजून दुसरा जी नेता आहे त्याला मला एकच बोलायचं आहे, माळी समाजाला न्याय द्या म्हणावं. पहिले शेजारचे त्यांचे पैसे द्या म्हणावं त्या माळी समाजाचे. आता तुम्ही पवित्र झाले. रणजित पाटलाला म्हणतोय मी, माळी समाजाला न्याय द्या आणि त्यांचे पैसे द्या समाजाचे. आणि रणजित पाटील म्हणतोय की 2020च्या ठेक्यात 11 महिन्याचा पगार मिळाला नाही मजुरांना. किती महिन्याचा? 11 महिन्याचा. बरोबर आहे. आणि बिल तर सगळं गिळलं. बरोबर आहे. त्याला मला उघड चॅलेंज आहे, 11 महिन्याचा पगार तर त्याला कधीच मिळालं, पण त्या ठेकेदाराला अजून बिल मिळालेलं नाही. कशाला अर्धवट माहिती घे तुला का चमच्याची? चमच्याचं ऐकू नको, स्वतःच ऐकून राजकारण कर, संपून जाईल. आणि 2दा मला म्हणतोय अंगावर येऊन दाखवून तू सिंगावर घेतले. सौदागर आहे मी, एवढा सोपा जाईल का सिंगावर घ्यायला? दम असेल तर अजून एकदा म्हणतो, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तू स्वतः उभार माझी विरुद्ध. तुझी मागा जनता आहे का माझी मागा जनता आहे? दाखवून देतो, दाखवून देतो, दाखवून. परत एकदा सांगतो की रणजित पाटलांनी कालच्या मुलाखतीमध्ये
महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री, या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि माजी नेते तानाजी सावंत साहेब त्यांच्याबद्दल अशी भाषा केली अरे तुरेवर. अरे त्यांचं जी कात्र चहा पिसं ती झाडू मारतात सकाळी, ती कचऱ्याची तू बरोबरी करू शकत नाही. आणि अरे तुरे बोलतो का तुम्हाला? हा पण ठीक आहे बोलला, पण तुला एक सांगतो मी, कॅमेरे तिथं आहे. आमदार झाल्यापासून किती वेळ जाऊन आला तिथे मला सांग. माझं चॅलेंज विरोध करायचा तर मग खरा विरोध करायचा ना. किती बार गेला सावंत साहेबाला हात जोडायलाही सांग. मी त्याला विचारतो, नाही म्हणत असेल तर तुम्हाला कॅमेरे आणून देतो. आमदारची इलेक्शन झाल्यावरची गोष्ट सांगतो. अरे खोटा बोल, रिटून बोलायचं सोडा. जनताला हुशार झालेली आहे. तुम्हाला बाजारात नेऊन विकलेली कळायची नाही. तर ही जी विषय मी मांडलेले आहेत, नूर चौधरींनी गोसाई समाजावर अतिक्रमण केलेलं सोमवारपासून नाही काढलं. आंदोलन असं होईल की तुम्ही कालचं बी आंदोलन बघितलं. पहिला विषय. दुसरा विषय, शब्बीर पठाणनी इमामबाड्याकडे जाणारे रस्त्याचं अतिक्रमण नाही काढलं तर सोमवारी निवेदन देण्यात येईल आणि त्याच्यानंतर असं आंदोलन होईल ही तुम्ही कालचं बघितलं त्याच्यापेक्षा 10 काय 50 पटीने मोठा. किल्ल्याला जाणारा अतिजामल्याला सांगतो, किल्ल्याला जाणारा किल्ला रोड कधी मोकळा नाही झालं अतिक्रमण. तिसरा विषय. चौथा विषय, भाजी मंडईला जुन्या जाणारे अडवलेला रस्ता. पाचवा विषय, समर्थनगर मध्ये नामचीन पुढाऱ्याने गरीबावर अन्याय करून रस्ता हडप केलेला, ती कधी न्याय नाही गेला. तर असं आंदोलन होईल की परांड्यात कधीच बघितलेलं नसतं. माझे ही मागण्या राहतील. ही मागण्या माझे सोमवारी मी निवेदन देणार. सोमवारच्या नंतर ही करणार. आणि रणजित पाटलाला जाता जाता ही सांगतो की माझे तात्याचे लई समान होते, पण तू चमच्याचा ऐकून काही भाषा करू नको. आरे तुरीची भाषा करू नको. तू जाकीर सौदागर आहे, अंगावर ये अंगावर ये. आता शरद पवार घरी आला की ती म्हणते माझा मी पवार साहेबच झाला. ती पवार साहेब त्याला जेव्हा गरज होती भैयाला म्हणून घरी आले तुझ्या. आता आणून जागे बरं पवार साहेब तुझ्या घरात येतात का बघू. आणि परवा फेडरेशनची निवडणूक झाली, भैया बस 4 चक्रा मारले त्याने. काळ बदलत असतो, काळ कायम राहत नसतो. कोणाचा माझा असो कोणाचा बी असो. त्याला परत जावं लागलं भैयापाशी, साहेब मला एक उमेदवारी द्या फेडरेशन. भैयाने 4 दिवस चांगला खेळवलं त्याला. भैया आहेत ती राहुल भैया बघतो, कार्यकर्त्याची बैठक घेतो. पुन्हा दिलं येड्याच्या हातात मला, जा घे दिलं तुला, झाला उपकार. आणि तू येडा दुसऱ्याला येडा म्हणतो बरं. हा तर परांड्या शहरामध्ये भ्रष्टाचार यांचा आरोप असेल आणि आम्ही घेतलेले आरोप दोघांपैकी कुणाशी सिद्ध होते ती मला बघायचे. नूर चौधरीने केलंय नाही समाजावर ही अतिक्रमण. हा आणि तू लोकल नाही यायला लागला. अर्धी ना भावना दुखा लागली ना आमची, त्यांच्या विरोधात मी लढणार. मी आर्थिक गोरगरीब समर्थनगर मध्ये गिरामीण मधले शहरातले नाही, त्यांच्यावर अन्याय नाही का? त्याचा रस्ता झाडप केल्यावर काय करीत ती गरीब? काय करणार आहे? त्यांच्या विरोधात मी उभा राहील. गिरामीण मधला कुठल्याही गल्ली बोळातला शिक्षक सोसायटी असो, समर्थनगर असो, विद्यानगर असो, तुमच्या माहितीत सांगतो कृष्णाई नगर असो, राधानगर असो, तुमच्या माहितीत जी अजून नरसिंग नगर असो, कुराट गल्ली असो, सोमवार गल्ली असो, आगरकरी गल्ली असो, कुठल्याही गल्लीला अन्याय झाला तर सगळ्यात अगोदर जाकीर सौदागर अन्याय विरुद्ध त्यांचे बाजूने 100% उभा राहील. तुमच्यासारखा पुचकळ मी पुढारी नाही, एवढा बोलतो. माझी पत्रकार